आज काय भाजी करावं हे समजत नव्हतं, त्यामुळे बोललं आज मिक्स भाजी करूया. मग माझ्याकडे होतं एक बटाटा घेतला, वाटाणे घेतले, बीन्स घेतले आणि गाजर घेतलं आणि त्याच्यानंतर टोमॅटो चिरून घेतला. वांगे पण एक वांगं होतं ते पण घेऊन त्याला मिठाच्या पाण्यात भिजत टाकलं जेणेकरून ते काळं पडू नये. त्याच्यानंतर सर्व भाज्या चिरून मस्त व्यवस्थित धुवून घेतल्या. धुवून घेतल्यानंतर कढईत तेल टाकलं, तेलात जिरी, मोहरी, आले लसूण पेस्ट टाकली आणि सर्व भाज्या त्याच्यामध्ये ओतून घेतल्या आणि परतून घेतल्या. त्यानंतर त्यात सगळे मसाले टाकले, त्यामध्ये सर्व मसाले टाकले, मसाले व्यवस्थित परतून घेतले, सगळीकडे मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित हलवून घेतलं आणि हलवून घेतल्यानंतर त्याला झाकण टाकून शिजायला व्यवस्थित ठेवून दिलं. त्याच्यानंतर मी एक बारीक कांदा उभा चिरून घेतला, कारण की मला त्याची ग्रेव्हीच करायची होती, त्यामुळे मी त्याला उभा चिरून घेतला. मिक्सरमध्ये लसूण आणि कांदा टाकून त्याला थोडा बारीक करून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्येच टोमॅटो टाकलं आणि त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं. तोपर्यंत भाजी पण अर्धी शिजली होती. मग अर्धी शिजल्यानंतर त्यामध्ये मी वांगं टाकून दिलं, जेणेकरून वांग्याचा गाळ होत नाही, वांगं पटकन शिजतं. वांगं टाकल्यानंतर त्यामध्ये ते ग्रेव्ही, टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही टाकून त्याला मस्त व्यवस्थित हलवून घेतलं. शिजायसाठी थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण टाकून पुन्हा एकदा वाफ काढून घेतली. त्याच्यानंतर त्यामध्ये ते थोडं सुकं वाटत होतं, त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं.